अयोध्येच्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये चोरी झाली. असंख्य मंदिरं प्रभू रामचंद्रांची आणि देवतांची देशामध्ये आहेत, इतर देवतांची सुद्धा. छोट्या मोठ्या चोऱ्या तिकडे होतच असतात, पेपरला बातमी येते, कधीतरी येत नाही. परंतु प्रभू रामचंद्रांच्या नवनिर्मित ह्या मंदिरामध्ये चोरी होणं म्हणजे खऱ्या रामभक्तांच्या मनाला खूप दुःख आणि यातना झालेल्या आहेत. बाबराने त्या प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीवर तिथे मशीद उभारली. ती मशीद पाडली गेली, कोर्टकचेऱ्या झाल्या, अनेकांचे जीव गेले, दंगली झाल्या आणि त्याच्यानंतर हे राम मंदिर तिथे उभं राहिलं. मुळात राम मंदिराचा मुहूर्त जो काढण्यात आला कोनशिलेचा, तो सुद्धा अयोग्य होता असं म्हणतात. नंतर प्राणप्रतिष्ठा जी केली मूर्तीची, तिथे कुठेतरी तो मुहूर्त अयोग्य होता असं काही लोकांचं म्हणणं होतं, तज्ज्ञांचं. परंतु ते काही पाळलं गेलं नाही. बांधकाम अतिशय दिसाडघाईने घाईघाईनं करण्यात आलं. पहिल्याच पावसामध्ये मंदिर गळायला लागलं. पहिल्यांदा मंदिराला गळती आणि आता दानपेटीला गळती, अशी ही परिस्थिती आहे. परंतु जे काही राजकीय रामभक्त आहेत त्यांना याचं काही सोयरसूतक दिसत नाही. केंद्रातले उच्चस्तरीय लोक असतील, मंत्री असतील, पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील किंवा राज्यातले उच्चस्तरीय जे काही भाजपचे नेते असतील, विश्व हिंदू परिषदेचे असतील, RSSचे असतील, कोणीही काहीही त्याच्यावर बोलत नाही आहे. आणि आम्हीच बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत. त्यांनाही काही वाटत नाही त्याबद्दलचं. सगळे कसे शांत आहेत, कोणी काही बोलत नाही आहे. परंतु खऱ्या रामभक्तांना मात्र याचं खूप तीव्र असं दुःख झालेलं आहे. मित्रांनो, मला जे सुचलं वाटलं पत्र मांडलं आहे. डॉक्टर HM खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.